हाय, मी एक नेचर प्लेसमध्ये आले. से दिस चला चप्पल घाल दादा चप्पल घाल चल. बघताय डोंगर. चप्पल घाल चल खुशी चप्पल घाल. एन्जॉईंग दिस लाईफ सो मच. आता आपण एका पॉइंटवर जाणार आहोत. मुळशी डॅम आहे इथे, हे इथे. ओके, अतिशय सुंदर बघायला मिळणार आहे गोष्टी. सो लाईक म्हणजे याच्यामध्ये राहा आणि कंटिन्यू बघत राहा. खूप काही बघायला मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे, थोड्या वेळाने मी लाईव्हच जाणार आहे. सो लेट्स सी. आणि इथे आलो आहे आपण. ॲक्च्युली ते साईट चालू आहे त्यांची आणि मला संधी साधायला मिळते. सो अशा निसर्गरम्य गोष्टींमध्ये येतो आपण. निसर्गाच्या सानिध्यात आलो आहे आपण. आणि मी खूप खुश आहे. म्हणजे लिटरली सगळ्या रस्त्याने मी ओरडत आले होते, आय एम हॅपी वगैरे वगैरे. बाक्याच्या ते तरुण पोरं फिरत असतात, पण मी नवऱ्याबरोबर फिरते, आपले एन्जॉय करते. आय एम एन्जॉईंग माय जर्नी. कुठं जायचं आहे आता? कुठून जायचं आहे ताई? खाली उतरायचं कुठून? हे कुठं तिकडे गेले? तिकडून जायचं का? इथनं जाऊ का मग? चप्पल होईल ओली, बुटेत कापडी. मला वाटलं तुम्ही झोपाल म्हणून मी आले बरं का, थांबले. आता बिचारीला नाही चालते, आलो फिरून. चप्पल कुठे तुझी? आवीजी माझ्या खुशी चप्पल कुठे? या हात पकड मामाचा. ए बाबा चल, येतोय ना बोले ना तुझा आधी बाबा सोमचोबा. तुझा आधी पोत्यात चप्पल आहे, घाल खुशी पायात चप्पल. अगं खाली बघ. आपण लाईव्ह येऊया. तर खूप छान आहे बघण्यासारखे. हे डॅम बघा इथे, किती छान सगळं. इथे प्लान दिसतोय मोठा, शेड केलेले. पार आहे इथे बांधलेला. समथिंग काय करायचं आपल्याला, आलो आपण फिरायला. सो हा निसर्ग सौंदर्याचा आपण उपभोग घेणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत आजची ट्रिप. आणि सो हॅपी. ही सगळी चिल्ली पिली आम्ही सोबत घेतलेली आहेत. चला. ओय मा, इथं भीती वाटते, पाय घसरायची भीती वाटते. थांबा, ओढू नका बाबा, ओढू नका. हे आमचे भावेकर बाबा. हो हो काका. आज त्यांनी चपाती का बंद केली का, तर यांनी पीठच दिलं नाही. कोणी पीठ दिलं नाही? असू दे, चालेल चालेल. ए दीदी इकडे ये. आपल्याला सूर्यास्त बघायला मिळणार आहे. अच्छा, सूर्यास्त बघायला मिळणार आहे आपल्याला. ठीक है, नज़ारा देखने लायक होगा. म्हणजे इतकी शांतता आहे ना कम्मालीची. आणि सकाळी आपण पाहणार आहोत की काय इथं खरंच सुंदर आहे. शांतता आहे, पूर्ण शांतता आहे. ना दगदग, ना ट्राफिक, ना किरकिर, ना पाव गाडीचा, ना प्या ना बस ट्राफिक आहे. काही नाही आहे. इतकी सुंदर सुट्टी जाईल माझी, मला वाटलंही नव्हतं. दॅट्स एन्जॉईंग. आणि इतकं छान वाटलं ना. इथं काही लेडीजना भेटले. इथे त्यांच्या समस्या किंवा खरं अजून एज्युकेशनलसुद्धा किती गरज आहे. म्हणजे हे ज्ञान पोचवण्याची. एक ताई आहे, ती प्रेग्नंट आहे. ती जवळजवळ ती धुळे साईडची आहे. मी मराठी आहेत, मराठी भाषिक आहेत. आपण म्हणू आपण युपीचे भैये वगैरे नाही, मराठी भाषिक आहेत. पण
आणि दुसरी आहे ताई, 2 मुली आहेत तिला, ती ताई जळगावची आहे. म्हणजे तिकडं किती गरज आहे. आणि खडी फोडायला खडी फोडणारे कामं, म्हणजे हे सगळं इतकं वेगळं वाटलं ना मला, की आत्ता कळतंय मला की जरांगे दादांचं नावाने बरेच जण नुसतेच व्हिडिओ चालवतात, पण गरज काय होती, काय आहे समाजाची, आणि त्यांनी ते बरोबर हेरली. ती गरजेचंच आहे ते खरंच. म्हणजे संतांपेक्षा महत्त्वाचं कार्य म्हटलं तरी चालेल ह्या काळामधले. ह्या काळात ते सगळे जे थोर समाजसेवक आहेत पेक्षामध्ये मी काकणभर तिकडं जायचं आहे. ठीक आहे, येऊ का माहीत ना, पलीकडे यायचं आहे ना, फक्त येते मी. कसं यायचं आता? या खड्ड्यात उतरायचं मला. हिअर इज टू बिग खड्डा. थांबा, आता खड्डा आहे बघा एवढा. आता हे माझं ओझं न्यायचं खाली. आता मी खाली बसले लिटरली. या उया उया. पाईपवर पाय पडला तर माझ्या वजनाने पाईप फुटला. सगळी पाईपलाईन केली. आले फायनली, मिशन डन. खड्डा पार केला. अजून खूप काय बघण्यासारखं इंटरेस्टिंग आहे, मजेशीर आहे. आणि आपण अशा ठिकाणी जाणार आहोत की तिथे मी लाईव्ह जाणार आहे. तुम्हाला लाईव्हचा व्हिडिओ बघावा लागेल माझा. ह्याच्यानंतर टायमिंग लक्षात ठेवा. ह्या व्हिडिओचं जे टायमिंग असेल ना लोडिंगचं, त्यानंतरच्या टायमिंगला लाईव्हचा जो असेल माझा @मुळशी असं टाकेन मी, तुम्हाला ते मिळून जाईल. ठीक आहे. खूप सुंदर नजारा आहे, खूप सुंदर छान चाललं आहे ते. मला खूप आवडलं. म्हणजे कोण म्हणालं ना की तुला काय तुझे असतील ते पैसे तुला मी देतो, तू इथं राहा, आय एम रेडी टू लिव्ह हिअर. सुंदर आहे खरं. जगणं आणि जगण्याची अपेक्षा बघा आता. कसं आहे निसर्ग सौंदर्य. ओ तिकडे नाही, इथे जायचं. इथं आहो. तिथं जाता येतं का दाद्या? तिथं जाता येतं का? त्यांना विचार, तिथं जाता येतं का? हां, मग आम्हाला म्हणावं तिकडं जायचं आहे आपल्याला. तिकडे जाऊया का? हा, तिकडे जाऊया का? कुठं आला बंगला? बाळा हाय कर. या व्हिडिओमध्ये तू दिसशील. तू मोठा झालास की व्हिडिओ बघशील. हाय कर, हाय कर. नाव सांग तुझं. हाय. थांब, हां हाय कर. सार्थक. हाय कर एकदा. हाय. हां, मी सार्थक. पूर्ण नाव सांग. मी सार्थक जयराम राठोड. मी खूप मोठा होणार आहे सांग. मी खूप मोठा होणार आहे. आणि काय करणार आहे मोठा होऊन? अभ्यास करणार आहे. का माझं शहाणं बाळ ते फुटपोय. डोक्याला काय लागली? कसल्या हाताला फुटकोळी लागली मला हाताला तुझ्या? आता कटिंग. आणि हे बघा, हे 2 आमच्या चिवताई. पिलू तुझं नाव काय? तिचं नाव काय रे? ही छोटी आहे ती, बाहुलीसारखी दिसते ती. काय तिचं नाव काय? हां. आणि तुझ्या बहिणीचं नाव काय? खुशी. आणि रोशनी. हां, रोशनी ने रोशन. ती बाहुलीसारखी आहे ना रोशनी. सुंदर आहे की नाही? किती सौंदर्य लपलेलं आहे. कुठं चाललं आहे हे सौंदर्य? आता आपण अशा ठिकाणी जाणार आहे की तिथून मी काय करणार आहे, लाईव्ह जाणार आहे. ओके. @मुळशी डॅम. सुंदर आहे. इतकी सुट्टी सुपर चालली आहे माझी, अपेक्षेपेक्षा छान. इथं ॲक्च्युली लाईटची त्यांना हे आलं आहे, लाईटचं काम चाललं आहे त्यांचं. असं मी मध्ये आधी व्हिडिओ टाकत असते. सो तुमचं काय लाईटचं काम असेल तर आम्हाला सांगा, आम्ही करतो. आणि हे पहा, इथं आलो आहे. खूप मोठी साईट आहे, पण आपल्याला हां, बापरे कसलं मेजर लोकेशन आहे हे डॅम्पला. माहीत नाही कोणाचं आहे ते,
मी ॲडव्हर्टाईज करायला नाही आलेली, मी आपली फिरायला आलेली. तरी पण इथून सनसेट खूप छान दिसणार आहे. म्हणजे मस्त प्लांट आहे हा. ज्यांचा कोणाचा आहे त्यांचा मस्त प्लांट आहे. हे बघा की हे असं. आणि इथून मग दिसणार सगळं, डॅमचं लोकेशन दिसणार. ज्यांचा कोणाचा प्लांट आहे त्यांनी ते क्रॉप करून घ्या व्हिडिओ. खूप छान आहे. तुम्ही इथं जो प्लान तुमचा चालला आहे रिसॉर्टला तो सुंदर आहे. आए हम भाग भाग के आए हे. हो, आनंद उपभोगायला पैसे असणं गरजेचं नसतं, माणसं असणं सुद्धा गरजेचं लागतं. सगळ्याच गोष्टी पैशात नाहीत मोजता येत. ते उंच उंच जायचं होतं. एखादी इमारत उभी राहताना त्याच्यामागं किती लोकांची स्वप्न, किती लोकांना काय करायचं असते. एक एवढा मोठा प्लांट आहे हा. हे बघा, आपण म्हणतो जगात पैसे नाहीत. काय सुंदर प्लांट आहे. तिथं वर जाऊन तर सुंदर दिसेल अजून. ये देखो मैं किसिंग कर रहा हूँ, इसको किस कर रहा हूँ.